दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. बाबुळखेड येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या. मानसिक छळ, आर्थिक फसवणूक, मारहाण व धमक्या देऊन आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा मृतकाच्या भावाचा आरोप. वरुड तालुक्यातील आमनेर नजीक असणाऱ्या ग्राम बाबुळखेडा येथील 24 वर्षीय युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हर्षल गोपाळराव जिचकार असे मृतकाचे नाव असून पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार हर्षल मंगळवारी घरून गेला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याचे काका नारायण जिचकार हे दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शेतात गेले तेव्हा त्यांना मौजा बाबुळखेड येथील रत्नाकर रेवतकर यांच्या सर्वे क्रमांक 187 या शेतातील धुऱ्यावरील आंब्याच्या झाडाला हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हर्षलने आत्महत्या केल्याची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. घटनेची माहिती वरुड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हर्षलचे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र मृतक हर्षलच्या भावाने वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून माझ्या भावाला मानसिक छळ, आर्थिक फसवणूक, मारहाण व धमक्या देऊन आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्या दोन बहीण भावांच्या सततच्या धमक्या, मारहाण, आर्थिक फसवणूक आणि असह्य मानसिक छळामुळे माझा भाऊ हर्षल तणावाखाली आला होता. या सततच्या छळाला कंटाळूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले व आपले आयुष्य संपवले असा आरोप या तक्रारीमध्ये मृतकाच्या भावाने केलाय. या आरोपानंतर वरुड पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करायला सुरुवात केली असून या प्रकरणात नेमकं काय घडलं हे लवकरच जनतेसमोर येणार आहे. अमरावती टुडे न्यूज, वरुड. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.